शेतकरी मित्रांनो नमस्ते. यावर्षी आपल्या महाराष्ट्रात पावसाला उशिरा सुरुवात झाली. जून महिना आपला कोरडा गेला. गेल्या वर्षी 13 मेलाच पाऊस आपल्या महाराष्ट्रात चालू झाला होता. यावर्षी उशिरा पाऊस झाल्यामुळं आपल्याला शेंगा विकायला सापडल्या, म्हणजे बरेच दिवस शेंग विकायला सापडली. आता आपल्या प्लॉटवरती अशा पद्धतीचा माल आहे. तर आपण शेतकरी मित्रांनो ह्याला काय करणार आहे, 13-0-45 हे खत देऊन हे माल साधारण 8-10 दिवसात आपण काढून घेणार आहे. जर त्या वर्षी आपण प्लॉटची छाटणी 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान करत असतो, म्हणजे प्रत्येक वर्षी आता गेले आपण 13 वर्ष झालं आपण शेवगा शेती करतोय. तर साधारणतः 10 वर्ष झालं आपण ऑगस्ट महिन्यातच छाटणी करतो, कारण ऑगस्ट महिन्यामध्ये छाटणी केल्यानंतर आपला माल साधारणतः 25 नोव्हेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत आपला माल परत चालू होत असतो. तर शेतकरी मित्रांनो आजची पोझिशन शेंगाची अशी आहे. अजून तरी काय आपल्या प्लॉटला, म्हणजे आपल्या भागात अजून सोलापूर जिल्ह्यात पण म्हणावा अशा पद्धतीचा पाऊस पडलेला नाही. त्याच्यामुळं अजून काय आपल्या प्लॉटला डंक माशी वगैरे कुठं लागले नाहीत. कुठं माल आता देटाकडून, म्हणजे ह्या देटाकडून थोडासा माल आता तांबडा व्हायला लागला आहे. पण ठीक आहे, काय अडचण नाही. यावर्षी पण म्हणजे सुरुवातीला पाऊस भरपूर पडल्यामुळे ह्या वर्षी बागा सेटिंग झाल्या नव्हत्या. परंतु आता नंतर मार्च नंतर मात्र परत बागा एकदम सेट झाल्या. माल चांगला निघाला, उत्पादन पण बऱ्यापैकी झालं. आणि आजच्या पोझिशनला असं आहे, तर जर आपल्या प्लॉटमध्ये जर अशा पद्धतीचा माल असला शेतकरी मित्रांनो, तर 13-0-45 सोडून घ्या. 0-52-34 सोडू नका शेतकरी मित्रांनो. 13-0-45 हे नंतर म्हणजे हे खत म्हणजे शेंगाला मॅच्युरिटी आणण्यासाठी खूप चांगलं आहे. म्हणून 13-0-45 खत द्या. माल ओढून येईल, म्हणजे माल ओढून ही सगळा माल निघून जातोय. तर अशा पद्धतीनं बागेचं नियोजन करा. आणि ऑगस्टमध्ये साधारणतः 10 ऑगस्टपासून शेतकरी मित्रांनो 10 ऑगस्ट ते ऑगस्ट एंडपर्यंत शेवग्याची पंजा छाटणी घ्या. म्हणजे बरोबर आपला डिसेंबर जानेवारीमध्ये आपल्या प्लॉटचा माल चालू होतोय. काय अडचण येत नाही. आपण उशिरा छाटणी केली तर माल उशिरा चालू होतो. परत मार्चमध्ये साधारणतः 20 फेब्रुवारीपासून बाजारभाव रिवर्स यायला चालू होते, म्हणजे बाजारभाव राहत नाहीत. तर आपल्याला माल चांगल्या ह्याच्यात जर विकायचा असेल तर अशा पद्धतीनं प्लॉटचं नियोजन करा. तर अशा पद्धतीनं ह्याची पंजा छाटणी घ्यायची शेतकरी मित्रांनो. आता खरड छाटणीची वेळ गेली. खरड छाटणी कोणी करू नका, कारण खरड छाटणी जर तुम्ही घेतली तर माल लेट होईल, त्याला बाजारभाव भेटणार नाहीत. म्हणून शेतकरी मित्रांनो आता पंजा छाटणीच घ्यायची ऑगस्टमध्ये. तुम्ही कधीही घ्या ऑगस्टमध्ये. आणि पंजा छाटणी कशा पद्धतीची घ्यायची, काय करायचं, त्याचे पण आपण सर्व शेतकरी बांधवांना वेळच्या वेळेला व्हिडिओ देणार आहे. तर नक्की आपला प्लॉट कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या शेतकरी महेश यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ आवडले तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना ॲक्युरेट, म्हणजे जे आपल्याला अनुभव आहे ती ॲक्युरेट खरी माहिती देण्याचा, कारण आपला उद्देशच आहे शेतकऱ्याची फसवणूक झाली नाही पाहिजे. कारण शेतकऱ्याला फसवणूक झाली नाही पाहिजे शेतकरी मित्रांनो. म्हणून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सगळी माहिती शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो. तर असो, ठीक आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच सर्व शेवगा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन आणि उपयुक्त माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करू. आणि प्लॉट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.